तुम्हाला वाटतं का की तुमचे बँक ट्रान्झॅक्शन्स पूर्णपणे प्रायव्हेट आहेत? तर मग थांबा, कारण ते पूर्णपणे प्रायव्हेट नसतात. भारतामध्ये बँका, म्युच्युअल फंड कंपन्या आणि क्रेडिट कार्ड कंपन्या काही ठराविक मोठ्या व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतात आणि यालाच म्हणतात SFT, म्हणजेच स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. आता म्हणजे काय? जर तुमचे व्यवहार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाले तर ही माहिती सरकारकडे जाते. मग चला बघूया कोणते व्यवहार लक्षात घेतले जातात. सेव्हिंग अकाउंट्समध्ये कॅश डिपॉझिट जर तुम्ही एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली असेल तर त्याची नोंद होते. तसेच जर करंट अकाउंट असेल आणि त्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स 50 लाखांपेक्षा जास्त रोख जमा केली किंवा काढली तरी देखील रिपोर्ट केलं जातं. क्रेडिट कार्ड पेमेंट एका वर्षात 1 लाखांपेक्षा जास्त कॅश पेमेंट किंवा 10 लाखांपेक्षा जास्त एकूण बिल पेमेंट रिपोर्ट होतंच. FD किंवा RD मध्ये जर गुंतवणूक असेल, 10 लाखांपेक्षा जास्त ठेवी केली असेल तर ती देखील माहिती पाठवली जाते. म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, इन्व्हेस्टमेंट यामध्ये देखील 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक असेल तरी देखील नोंद होते. त्यामुळे आता लक्षात ठेवा, हे सगळं बेकायदेशीर नाहीये. फक्त तुमचं उत्पन्न आणि व्यवहार जुळले पाहिजेत. जर तुम्ही योग्यरित्या इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आणि म्हणूनच मोठे व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा आणि तुमचे फायनान्शियल रेकॉर्ड्स नेहमी व्यवस्थित ठेवा. माहिती असणं म्हणजेच सुरक्षित राहणं.